नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. 9 डिसेंबर 2024 हा महाराष्ट्राच्या इतिहासामधला, राजकारणामधला अत्यंत काळा दिवस आहे. बीडमध्ये मस्साजोग नावाचं जे गाव आहे, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्याला आता 4 महिने होत आले. या या संदर्भातला खटला सुरू आहे. त्याच्याबरोबरच जे काही राजकारण झालं ते सुद्धा आपण पाहिलं. आपल्या सोबत आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. धनंजयजी, खरं तर गेले 4 महिने तुमच्यासाठी अतिशय आव्हानाचे गेलेले आहेत आणि अजूनही हे सगळं सुरूच आहे. बीडला तुमच्या भावाच्या हत्येसंदर्भातला खटला सुरू आहे, त्यामुळे तुमचं तिथे जाणं येणं सुरू असतं. महाराष्ट्रभरातून अनेक जण तुम्हाला भेटायला येत असतात. या सगळ्या धावपळीमध्ये आता तुमची मनस्थिती कशी आहे? खरं सांगायला गेलं तर जी भावाची हत्या झाली अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्या लोकांनी थोडाही विचार नाही केला. जर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लेकरांबाळाकडं किंवा भावाकडं आई वडिलांकडे जर बघितलं असतं तर त्यांच्या मनात आलं असतं की हे आपण चुकीचं काम करतोय. परंतु त्यांना जे शिक्षण दिलेलं किंवा त्यांना जे पाठबळ दिलेलं की तुम्ही काही करा, तुम्हाला आम्ही आहोत, जे त्यांचे कोणी पाठीराखे आहेत, जे काही सिद्ध झाले तर अजून काही सिद्ध व्हायचे बाकी आहे. परंतु हे सगळं झाल्यानंतर एकीकडं कुटुंब, एकीकडं सगळे 18 पगड जातीतील लोक जे की न्यायाच्या भूमिकेमध्ये पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सगळ्या महाराष्ट्रामधले जात पात धर्म पंथ असं कुठलीही गोष्ट न बघता फक्त संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत सगळे लोक जे आतापर्यंत आले. आता सकाळपासून आतापर्यंत कमीत कमी 200-300 लोक येऊन सांत्वन करून गेले. विविध जिल्ह्यातले विविध, आता काही आता जस्ट अकोल्यातून काही लोक आले होते तर आता गेले ते. तर हा सगळा काळ आहे ना, तो जे लोक सांत्वन करायला येत होते, जे लोक पाठराखण करायला येत होते, जे लोक धीर द्यायला येत होते आणि जो न्यायाचा इतका मोठा लढा होता, तो लढायचं काम ज्या कोणी माझ्या हातून झालंय किंवा सगळ्या कुटुंबाच्या गावाच्या, त्याला खऱ्या अर्थानं जे लोक आहेत हे सगळे, मी प्रत्येक मुलाखतीत किंवा प्रत्येक ह्याच्यात बोलत असतो की मनोज दादा जे संघर्ष योद्धे आहेत त्यांनी जर ह्या प्रकरणामध्ये इथं येऊन 7-8 तास जर बसले नसते रस्त्यावर तर या प्रकरणाचा FIR देखील फाटला गेला नसता आणि हे प्रकरण अशाला असं एक 4-8 दिवसामध्ये सगळं संपून टाकलं असतं. एवढी मोठी ताकद, एवढं मोठं चुकीचं साम्राज्य या जिल्ह्यामध्ये होतं. ठराविक लोक आहेत हे पण चांगलं महत्वाचं आहे. खूप चांगला जिल्हा आहे, खूप चांगली लोक आहेत. या प्रकरणात पहिल्या दिवशीपासून सगळे गाव आहे, कुटुंब आहे, सगळ्या जाती धर्मातील लोक आहेत. यातून हे सिद्ध देखील झालेलं आहे. हे ठराविक लोक होते, या विकृती आहेत. यांना कुठल्याही गोष्टीचं म्हणजे चुकीचं करताना कधी यांच्या डोक्यात आलं नाही की आपण वाईट करतोय. परंतु हे सगळी लढाई लढताना सगळ्यात जास्त योगदान हे गाव आणि जे समाज आहे त्याच्यामध्ये सगळे आले, त्यांचा बरोबर. प्रामुख्याने आहे. बरोबर. अख्खं गाव तुमच्या पाठीशी तर आहेच, बीड जिल्हा आहे, पण अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे धनंजय भाऊ. जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सगळ्यांच्या समोर आले, सगळेजण एवढे हादरून गेलेत की त्या धक्क्यातून अजून महाराष्ट्र सावरलेला नाही. अगदी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा हे सगळं प्रकरण पोचलं. आमचीच ही अवस्था आहे तर तुमची अवस्था काय होत असेल याची कल्पना केलेली बरी. खरं तर सुरुवातीला जेव्हा तुमच्या भावाची हत्या झाली त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होत होतं आणि मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण या चर्चेमध्येच महाराष्ट्र होता. आणि तुम्ही जसं म्हणालात की ह्या प्रकरणाचा जर पाठपुरावा केला नसता तर ते असंच कुठेतरी विरून सुद्धा गेलं असतं. आता बीडमध्ये हा खटला सुरू आहे, पण तुम्ही ही मागणी केली आहे की एवढ्यावरच थांबून चालणार नाही, या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी व्हायला हवी. जे खटल्याचं कामकाज आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? खरं तर हा प्रश्न खूप जण विचारतात की ह्या सिस्टीमवर तुम्ही समाधानी आहात का, ह्या तपास यंत्रणेवर समाधानी आहात का, हे जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्याशी समाधानी आहात का. तर मी एवढंच उत्तर देत आलेलो आहे आतापर्यंत आणि आता देखील तुमच्या प्रश्नाचं तेच उत्तर परत देतो. हम्म. आपण पीडित आहोत, आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आपल्याला न्याय जे देणार आहे ती न्याय व्यवस्था आहे आणि जे सिस्टीम मधले मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांना नेमलेल्या SIT CID पोलीस यंत्रणा आहेत, आपण हम्म. त्यांच्यावर विश्वास दाखवणं आपलं काम आहे. परंतु बरोबर. त्यांनी आपला विश्वासघात न होऊ देणे हे त्यांचं हम्म. काम आहे.
हम्म. आपल्याला आपला विश्वासघात झाला नाही पाहिजे. आपण त्यांच्यावर विश्वस्त आहोत, परंतु ह्या सगळ्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत, यांना फासावर जाऊपर्यंत आपण हम्म. कुठल्याही समाधानाचा विषय बोलणार नाही. बरोबर आहे. न्याय मिळाला अशी भावना होणार नाही, समाधान सुद्धा होणार नाही. पण धनंजय भाऊ, तुम्ही पुन्हा पुन्हा सांगताय हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा, बाकीच्या आरोपींवर मकोकाच्या अंतर्गत कारवाई झाली, खटला सुरू झाला, तरी या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे जो अजूनही गायब आहे, फरार आहे, याचा शोध पोलीस का लावत नाहीयेत? तुम्हाला काय वाटतं? आम्ही विचारला असता ते सांगतायत आम्हाला की पथक नेमलेले आहेत, तो हम्म. त्या पथकांना देखील गुंगारा देत आहे. परंतु हम्म. माझा थोडं पाठीमागे जाऊन थोडं मी बोलतो त्या हम्म. विषयावर. हा हम्म. कृष्णा आंधळे 307च्या गुन्ह्यामध्ये पहिल्यापासून फरार आरोपी होता, कागदोपत्री. हम्म. परंतु हा पोलीस एलसीबीच्या लोकांसोबत सर्रास, म्हणजे तुम्ही जर आता हा आपल्या मुलाखत झाल्यावर जरी तुम्ही मला काही त्याचे पुरावे मागितले तुम्हाला देण्यासाठी, हम्म. समाजाला किंवा आपल्या जनतेला, तरी मी देऊ बरोबर. शकतो. तो कृष्ण आंधळे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो तालुका अध्यक्ष होता, विष्णू चाटे, त्याच्या हम्म. ऑफिसमध्ये पोलीस, काही खाजगी यंत्रणेतले लोक हे त्याच्यामध्ये असायचे. तर तिथे जर हम्म. त्याला कायद्याचा धाक दाखवला असता, हम्म. काय कायदा हे दाखवलं असतं, तर कदाचित हा गुन्हाच झाला नसता. ही हम्म. माझी सगळ्यात मोठी खंत आहे की पोलिसांनी त्याला अशा प्रकारचं इनडायरेक्टली जे अभय दिलेलं आहे, त्यामुळे ही हम्म. पुढची घटना जी आहे अत्यंत चुकीची ही घडलेली आहे. हम्म. एवढंच हम्म. मी या संदर्भात बोललो. पण एवढा सगळा पाठपुरावा झाल्यानंतर, एवढे आरोपी पकडले गेले, पूर्ण देशभरामध्ये या प्रकरणाचा आवाज उठला, तरी सुद्धा कृष्णा आंधळेला पकडण्यामध्ये पोलीस अपयशी ठरतायत. तुम्ही सगळे पुरावे देतायत की कसा त्याचा ठावठिकाणा लागलेला होता, मग तो सापडत कसा नाही? आता खरं तर ह्याचं उत्तर मी याच्या हम्म. आधी देखील बोललेलो आहे. हे पोलीस यंत्रणेनं दिलं पाहिजे. त्यांनी हम्म. एक प्रेस घेतली पाहिजे आणि कृष्णा आंधळेच्या विषयी जनतेला सांगितलं हम्म. पाहिजे की तो कुठे आहे, हम्म. तो काय करतोय, तो कसा काय गुंगारा देऊ शकतोय, किंवा त्याचं म्हणजे त्यांनी काय प्रयत्न केलेले आहेत, हे हम्म. खरं तर सगळ्या जनतेला, सगळ्या लोकांना माहिती होणं खूप गरजेचं आहे. आणि मी हम्म. मागणी देखील तशी केलेली आहे तोंडी. आणि त्यांनी एक प्रेस घेऊन, एसपी साहेबांनी किंवा यंत्रणेनं किंवा हम्म. सीआयडी अधिकाऱ्यांनी, की ते सांगितलं पाहिजे जनतेपर्यंत की हा आरोपी नेमका कुठं आहे. हम्म. धनंजय भाऊ, तुम्ही संतोष देशमुख यांच्या अतिशय जवळचे होतात. तुमचा भाऊ तुम्हाला खूप जवळचा होता. राम लक्ष्मणाची जोडी तुम्हाला म्हणायचे असं तुम्ही अभिमानाने सांगता. त्यामुळे या प्रकरणातले जेवढे बारकावे आहेत ते सगळे तुम्हाला जास्त माहिती आहेत पोलिसांपेक्षा सुद्धा. तुम्ही आणखीन एक मुद्दा उपस्थित केलेला होता. तुम्ही विष्णू चाटेचा उल्लेख केलात की त्याच्या फोनवरून नेमकं कोणाशी बोलणं झालं, काय बोलणं झालं, हा फोन अजूनही पोलिसांना मिळालेला नाही. ते बोलणं काय झालं त्याबद्दल सुद्धा काहीच सुगावा लागलेला नाही. तुम्हाला काय वाटतं, जर तो फोन मिळाला आणि त्यातले काही पुरावे मिळाले तर या प्रकरणात आणखीन सखोल माहिती मिळू शकते? एकदम बरोबर बोललात तुम्ही, आणि हा प्रश्न पण एकदम म्हणजे विचार करण्यासारखा आहे. हम्म. खरं बघितलं तर हे सगळे जे आरोपी होते ना, यांना सगळं पूर्ण जी जुनी पोलीस यंत्रणा होती केज पोलीस स्टेशनची, त्यांचं अभय होतं. हम्म. ही यंत्रणा खरं तर सरकारचं काम करत नव्हती, ही यंत्रणा हम्म. ह्या टोळीचं काम करायची. ज्या हम्म. लोकांवर आरोप सिद्ध नसताना देखील आरोप करा म्हणले, एफ आय आर करा म्हणले तर गुन्हा नोंद व्हायचा. हम्म. जो अक्षरशः पीडित आहे हम्म. त्याच्यावर जर त्याचा गुन्हा घेऊ नका म्हणलं तर पोलीस स्टेशन घेत नव्हतं. आणि हम्म. आता नवीन नवीन ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, की एक हत्या झाल्यानंतर भावाला कुठल्या ह्याच्यामध्ये अडकवायचं होतं, हे हो. तुम्ही बघितलेलं आहे. हो. त्याची देखील ह्यांनी कुठली सखोल चौकशी या केज पोलिसने केली नाही. हम्म. ज्यावेळेस तपास हा सीआयडी कडे वर्ग केला, हम्म. त्याच्यानंतर त्यांनी तिथून पुढचा तपास केला, परंतु त्याच्या अलीकडचा तपास अजूनही अस्पष्ट आहे. आणि हम्म. तुम्ही जे म्हणलात, मी अत्यंत जवळचं म्हणजे आम्ही दोघांनी मिळून खांद्याला खांदा लावून दोघांनी गावची सेवा करायचं एक व्रत घेतलं होतं. आम्हाला हम्म. स्वार्थापेक्षा निस्वार्थ भावनेनं काम करणं सगळ्यात आम्हाला आवडायचं. आणि हम्म. आम्ही ते काम पुढे पुढे घेऊन जात होतो. आता मागच्या काही दिवसामध्ये एक रिटायर सीओ आहेत, नामदेव बरं. ननावरे साहेब, त्यांचा हम्म. व्हिडिओ देखील आलेला आहे. एक एसडीएम आहेत आणि एक तहसीलदार आहेत हम्म. आणि एक ग्रामविकास अधिकारी आहेत. ते म्हणलेले आहेत की या दोघांनी राम लक्ष्मणासारखं राहून या गावचा विकास केला, या गावाला एक चांगल्या दिशेनं घेऊन जात आहेत. हे तर तो हम्म. तुम्हाला व्हिडिओ देखील मी पाठवेल, तुम्ही एकदा बघा.
हम्म. परंतु कसं होतं, काम चांगलं करणं हे ध्येय होतं. बाकी मग काय नातं किंवा आम्हाला काय उपाधी देतात कोण किंवा आम्हाला काय बोलतात याकडे लक्ष न देता हम्म. चांगलं काम करायचं, निस्वार्थी करायचं. आणि कुणाला जर काही देणं नाही झालं तर त्याचं आपण काही घ्यायचं नाही, असं आमचं सगळं शेड्यूल ठरलेलं असायचं. खरंय धनंजय भाऊ, तुम्ही सांगताय की एवढं सगळं हत्या झाल्यानंतर त्याचा तपासाच्याकडे लक्ष द्यायचं सोडून तुमच्या भावाला अनैतिक संबंधांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला सरपंच म्हणून. याच्या मागे नेमकं कोण आहे असं तुम्हाला वाटतं? आता ह्याच्यामध्ये खूप मोठी साखळी आहे, जी की हम्म. आम्ही सुरुवातीच्या दिवसापासून सांगत होतो, की जे खंडणीतले लोक आहेत, जे गुन्ह्यातले ह्या सगळ्या लोक आहेत, खुनाच्या अपहरण करणारे लोक आहेत आणि ही सगळी टोळी सांभाळणारे लोक आहेत, हे सगळे मिळून ह्यांच्या मागे खूप मोठं तुल्यबळ असं पाठबळ होतं. आणि त्याचा चांगला उपयोग समाजासाठी करायचा सोडून यांनी चुकीच्या म्हणजे कामासाठी हा सगळा उपयोग केला. आणि आता एक सप्लिमेंटरी चार्जशीट बनत आहे, हम्म. अजून तपास बाकी आहे. आणि वेगळ्या एक न्यायालयीन समिती देखील इथं स्थापन झालेली आहे, तिचं देखील कामकाज चालू आहे. की हम्म. आता आपल्याला समजलंय की हे जे मध्ये गेलेले लोक आहेत त्यांनी हा सगळा घटनाक्रम केलेला आहे, हे सिद्ध हम्म. झालंय. परंतु या लोकांना तयार करण्यासाठी पाठबळ कोणी दिलं, इथं या जिल्ह्यामध्ये कुठली संस्था किंवा कुठला व्यक्ती ह्या सगळ्या जी परिस्थिती आहे त्याला कोण जिम्मेदार आहे? हम्म. न्यायालयीन समितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लवकरच पुढे येणार आहेत, त्यावेळेस हम्म. आपल्याला समजणार आहे की ह्याच्यात हम्म. नेमकं कोण आहे, कोणी केलं हे सगळं आणि कोणी पाठबळ दिलं. म्हणून आपण न्यायालयीन समितीची चौकशी होईपर्यंत याच्यावर व्यक्त होणं थोडस गडबडीचं होईल. म्हणून ते आपला तपास चालूच आहे, तपास हम्म. झाल्यानंतर आपल्याला ते कळणार आहे. बरोबर आहे. तुम्ही या सगळ्या प्रकरणाची अतिशय संयतपणे हाताळणी करता आहात. पण मध्ये असं सुद्धा समोर आलेलं होतं की या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्यांना किंवा तुरुंगात असलेल्या आरोपींना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, त्यांच्यामध्ये मारामारीच्या घटना घडतायत. एवढंच नव्हे तर या प्रकरणामध्ये जे न्यायाधीश आहेत ते न्यायाधीश निलंबित पोलिसांच्या बरोबर होळी खेळताना सुद्धा आढळले. म्हणजे एकीकडे एका अतिशय गंभीर प्रकरणाचा तपास आणि खटला बीडमध्ये सुरू आहे, आणि अजूनही या सगळ्या घटनेतून आपण काहीच धडा घेतला नाही का, असे प्रश्न या व्यवस्थेबद्दल उभे राहतात. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? ज्या लोकांचं अभय घेऊन, ज्या लोकांचं चुकीचं पाठबळ घेऊन ही घटना घडवली, त्या हम्म. पोलीस अधिकाऱ्यांना कमीत कमी आपण मसाजोगून फक्त 10 किलोमीटरच्या दुरीवर आहोत आणि आपण होळी खेळत आहोत, एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे. सगळं हम्म. राज्य त्या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहे. अजून देखील सगळे लोकप्रतिनिधी, विविध स्तरातील लोक या घटनेला सांत्वन करायला, कुटुंबाला मदत करायला, कुटुंबाला धीर द्यायला लोक येत आहेत. परंतु हम्म. ह्या 10 किलोमीटर वरचे जे लोक आहेत निलंबन झालेले, ते त्याच तिथं राहून एक होळी खेळतायत. यांना म्हणजे स्वतः माणूस म्हणून का यांनी बघितलं नसेल या प्रकरणाकडे? हम्म. हे खूप मोठं म्हणजे प्रश्नही पडलेला. आणि त्याची हम्म. देखील चौकशी लागलेली आहे अशी मला माहिती भेटलेली आहे. परंतु एक माणूस असा वागू शकत नाही, एवढंच मी तुम्हाला सांगेन. खरंय, माणूस असा वागूच शकत नाही, आणि जे जे लोक अशा पद्धतीने वागलेले आहेत त्यांना माणूस म्हणायचं का, हाच खरं तर प्रश्न आहे. धनंजय भाऊ, संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबरला ज्या दिवशी झाली, त्या दिवशीचा सगळा जर घटनाक्रम बघितला किंवा त्याच्या आधी मे महिन्यापासूनच, म्हणजे अवादा कंपनीमध्ये नेमकं काय चाललेलं होतं, कसं खंडणी प्रकरणी धमकावलं जात होतं, हे सगळं तुम्ही सांगताय. आणि तुम्ही पुन्हा पुन्हा सांगताय हे हे या प्रकरणात कारवाई झाली असती तर पुढची घटना टळली असती, पुढच्या घटनेबद्दल काहीतरी अजून आवाज उठवला गेला असता तर प्रकरण एवढं संतोष देशमुखांच्या हत्येपर्यंत आलंच नसतं. ज्या अवादा कंपनीमध्ये खंडणी बद्दल एवढे मोठे गैरप्रकार चाललेले होते आणि अनेक कंपन्यांमध्ये हे सगळं चाललेलं होतं, आता तरी तुमच्या भावाच्या हत्येनंतर, एवढी गंभीर घटना घडल्यानंतर हे सगळे प्रकार थांबलेत का? यावर मी 1 मिनिटात तुम्हाला घटनाक्रम सांगतो. 22 मेला हम्म. ज्यावेळेस पहिली घटना घडली की अवादा बरोबर. कंपनीच्या प्रोजेक्ट हेडला आणि हम्म. स्टोर इन्चार्जला ज्यावेळेस अपहरण केलं, त्याच घटनेचा तपास काय झालाय, त्याच्यातून काय शिक्षा झाली त्यांना, हे आपल्याला अद्यापपर्यंत कळलं नाही. हम्म. आणि परत 29/11, परत 6 डिसेंबर, 6 डिसेंबरला जर अट्रॉसिटी जर दाखल केली असती, घेतली असती पोलीस लोकांनी, पी आय साहेबांनी, तर हम्म. ही हत्येची घटना घडली नसती. हे हम्म. झालं इथपर्यंत. ह्या सगळ्या घटना उलट्या दिशेने झाल्या. जे हम्म. गुन्हे ज्या ते त्यावेळेस दाखल करायचे
ते परत 11 डिसेंबर 12 डिसेंबर रोजी जुन्या घटना परत नोंद केली. तर त्या सिक्वेन्सली जर सुरुवातीपासून नोंद केल्या असत्या तर ह्या गुन्हेगारांना ही एवढी मोठी घटना करायची हिंमत झाली नसती. आणि आता त्याच्यानंतर जो तुम्ही प्रश्न विचारलाय लास्टचा, माझा फोकस आहे फक्त या लोकांना फाशी कशी होईल आणि ह्याच्यात जे सह आरोपी आहेत हे गुन्हेगार सगळं गुन्हेगारांना पळवणारे, त्यांना पैसे देणारे किंवा अभय देणारे हे लोक एक पब्लिश कसे होतील याच्याकडे माझं लक्ष आहे. म्हणून मी आवादा कंपनी किंवा इतरत्र कुठलाही विचार माझ्या या प्रकरणामध्ये येऊ दिला नाही. बरोबर. कारण का माझा फोकस फक्त राहील या जे नराधम आहेत यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यावर. बरोबर आहे. या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर कुठेतरी तुमच्या कुटुंबाला न्याय मिळाल्यासारखं तुम्हाला वाटेल. हे अगदीच साहजिक आहे आणि बरेच प्रश्न ह्याला जोडले गेले. राजकारणाचा असेल, समाजकारणाचा असेल, जातीभेदांचा असेल. पण आता तुमच्या पुढे तुमच्या कुटुंबाला या सगळ्या धक्क्यातून सावरणं आणि पुढे नेणं हे फार महत्वाचं आहे. तुमचे भाऊ संतोष देशमुख हे अतिशय लोकप्रिय होते. कुणालाही काही प्रॉब्लेम आला तर ते सरपंच म्हणून नव्हे तर एक माणुसकीच्या नात्याने सुद्धा असे भांडण तंटे सोडवत असत. जर आज संतोष देशमुख सरपंच असताना अशा प्रकारची निर्घृण घटना त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्या गावात घडली असती तर ते कसे रिॲक्ट झाले असते? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भावाची अशी कोणती आठवण आहे, कोणती प्रेरणा आहे जी तुम्हाला लढायला बळ देते? एकतर सगळे कामं करताना आम्ही सोबत असायचो. मी हम्म, फक्त निमित्त आहे. जे गाव आहे आणि गावातले जे लोक आहेत ते सगळे हम्म, सोबत असायचे भावाच्या. कारण भावाने सगळ्या ज्या काही गोष्टी म्हणजे जसं की एखादा पुरस्कार भेटला गावाला तर एक हम्म, फ्लेक्स लावायचं आणि सांगायचं की हे गावचा पुरस्कार आहे आणि गावाला समर्पित आहे. तसंच हम्म, आता मरणोत्तर एक पुरस्कार भेटलेला आहे आता. तर हम्म, वैभवीने देखील तसंच व्यक्त झालेलं आहे की हा सगळं हे गावाला समर्पित आहे जे काही भेटेल ते. आणि हम्म, जर यदा कदाचित भाऊ असते आणि अशी घटना झाली असती तर जो आज हम्म, तुम्हाला धनंजय देशमुख भावाच्या न्यायासाठी लढलेला दिसतोय तसं हम्म. गावातला जर प्रकार घडलेला असता तर संतोष देशमुख आणि मी देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून याच भूमिकेत असतो हे मात्र नक्कीच खरं आहे. बरोबर आहे. तुम्ही लढला असतात लोकांच्यासाठी कारण गावासाठी काम करणं हाच त्यांचा उद्देश होता. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला विचारत नाहीये 9 डिसेंबरला काय झालं किंवा तुम्हाला जेव्हा लक्षात आलं तेव्हा तुम्ही काय केलं. तुमचे आत्तेभाऊ जे आहेत शिवराज देशमुख यांनी तुमच्या कानावर घातलं तेव्हा तुम्ही लगेचच केज पोलीस स्टेशनला त्याला जायला सांगितलं आणि जरी पोलिसांनी कारवाई केली असती तरी तुमच्या भावाचा जीव वाचला असता. खरं तर तुमच्या भावाला म्हणजे संतोष भाऊंना याची कुठेतरी कल्पना होती की एवढे सगळे जण त्यांच्या वाईटावर टपलेले आहेत. ते त्या खंडणीखोरीला आळा घालतायत किंवा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालतायत. हे लोक मला काहीतरी करतील, हे गुंड लोक आहेत, अशी चिंता त्यांनी व्यक्त सुद्धा केलेली होती. काय बोलणं झालं होतं तुमचं शेवटचं त्यांच्याशी? नाही आम्हाला वाटलं काहीतरी हे ऍक्शन घेतील परंतु हम्म, ह्यांनी जे कृत्य केलं हे आम्हाला कधी वाटत नव्हतं की हे असं करतील म्हणून. कारण हम्म, का जे कृत्य केलं त्यांनी आपण जसं नित्यनेमानं ज्या गोष्टी करतो तसेच आपण वागत असतो आणि आपले समोरच्याचे देखील तसेच विचार असतील अशी आपली एक भावना असते धारणा असते. त्याचप्रमाणे भाऊ देखील त्याच भावनेनं की एवढं काय होणार नाही, चला आपण जर काही चुकलो असलो तर किंवा समोरचे ह्या गोष्टी करणार नाहीत ह्या स्टेप पर्यंत हम्म, जाणार नाहीत. हम्म, अशा भावनेनं इतके मोकळे राहिले, बेसावध राहिले. आणि हम्म, ह्यांच्या डोक्यात एकच टार्गेट होतं की आपल्याला जे कोणी येईल आडवं त्याला आपण संपवायचं आणि तशी ऑर्डर देखील होती, त्याचे जबाब हम्म, देखील झालेले आहेत. तर हम्म, या भावनेतून त्यांनी जे केलेलं कृत्य आहे ते इतकं चुकीचं आहे की आमचं हम्म. कुटुंब आम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील परंतु आमचा भाऊ भेटणार नाही आणि आम्ही हो. आयुष्यभर ह्या गोष्टीला सावरू शकणार नाही. खरंय, आयुष्यभर तुम्ही सावरू शकणार नाही. संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आहे, त्याबरोबरच विराज आहे. आता अभिनेता आमिर खानने सुद्धा तुमचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण तुमचं सांत्वन कितीही केलं तरी कमीच आहे धनंजय भाऊ. मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं आहे तुम्ही असं म्हणालात की आता तरी तुमचं लक्ष जे आहे ते पूर्णपणे या खटल्यावर आहे आणि या प्रकरणामध्ये न्याय मिळावा म्हणून तुम्ही झगडताय. हे सगळं प्रकरण होत असताना बीडचे नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते किंवा नैतिक जबाबदारी याची स्वीकारायला तयार नव्हते. त्याच वेळेला अंजली दमानी यांनी असं सुद्धा म्हटलं की धनंजय मुंडेंना सुद्धा यामध्ये सहआरोपी करण्यात यावं. जे जे काही घडलेलं आहे त्याला ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. आता तुम्हाला धनंजय मुंडेंच्या एकूण जबाबदारीबद्दल किंवा भूमिकेबद्दल काय वाटतं?
आता तर सध्या जे काही 18 पगड जातीतील समाज आहे आणि जे हम्म. लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक संघटनातील लोक आहेत किंवा हम्म. मनोजदादा आहेत, हम्म. यांनी जी 4 महिन्याची मेहनत घेतलेली आहे आतापर्यंत, हम्म. त्यांनी जे काही भूमिका घेतलेल्या आहेत, आपल्या जे स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा ज्या काही हम्म. अंगावर गोष्टी घेऊन, की बाबा स्वतः संतोष देशमुख हा कोणीतरी भाऊ होता, कोणाच तरी मुलगा होता, हम्म. कोणाच तरी जवळचा होता, या भावनेनं ह्यांनी जे केलेलं आहे, त्याच्यामुळे तो विचार आता माझ्या मनात येत नाही की त्यांच्याकडून मला हम्म. काय अपेक्षा आहे किंवा काय होती. कारण ते हम्म. दिवस आता पुढे आले. कारण ते बरं. आता 4 महिन्याचा कालावधी झालेला आहे. आणि हम्म. हे कुणाला सांगण्यापेक्षा ज्याचं त्याचं आपापलं जे अ, काम असतं किंवा जे आपली सवय असते किंवा न्याय द्यायची हम्म. प्रोसेस असते, ती हम्म. जनतेनं करायची असते. ही हम्म. कुटुंबानं किंवा पीडित व्यक्तीनं सांगण्याची वाट बघण्याचं त्यांचं कुठलंही कारण नसतंय. त्याच्यामुळे हम्म. आपण त्यांच्यावर बोलणं टाळूया. तुम्ही जे आता लढा देताय तुमच्या भावाच्या हत्ये प्रकरणामध्ये त्याच्यानंतरच म्हणजे ही पण चर्चा सुरू झाली की परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा सुद्धा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्याची जबाबदारी सुद्धा सरकार घेणार आहे का? सोमनाथ सूर्यवंशींचे कुटुंबीय किंवा त्यांच्या जवळचे ते सुद्धा न्यायासाठी लढा देत आहेत. तुमचा आणि त्यांचा काही संपर्क आहे का? असा काही एकत्र लढा देण्याचा तुमचा विचार आहे का? ज्या वेळेस आयोजक जे असतात मोर्चाचे वगैरे, त्याच्यातच हम्म. आमची भेट वगैरे होत होती. कारण काही हम्म. प्रकरण एवढं मोठं आहे की ह्याच्या हम्म. बाहेर जाऊन कुठंतरी विचार वेगळा करणं हम्म. खूप कठीण होतं. आणि हम्म. त्यांची देखील कुटुंबीय ह्या रस्त्यावर उतरलेले आहेत न्यायाच्या हम्म. लढाईत. आणि आम्ही हम्म. देखील 24 तास या लढाईत आहोत. म्हणून हे जे आम्ही काम करतोय याच्यातच खूप जास्त वेळ जातोय आणि हो. मेंटली खूप म्हणजे स्ट्रॉंग राहावं लागतंय. खूप ट्रेस हम्म. आहे. हम्म. फिजिकली स्ट्रॉंग राहावं लागतंय. हम्म. त्याच्यामुळं आपण जे आपलं काम आहे ते आपण आपलं काम करतोय. त्यांनी पण हम्म. लढाईमध्ये कुठेही मागं न राहता त्यांचं त्यांनी काम पुढे चालू ठेवलं पाहिजे आणि न्यायाच्या भूमिकेत हम्म. कायम असलं पाहिजे. तरच हम्म. कुठेतरी न्याय मिळेल, अशी माझा विचार आहे असा आहे. धनंजय भाऊ, तुम्ही आता एवढं सगळं लढताय, तुमचा विश्वास सुद्धा बसत नसेल की तुमचा जवळचा भाऊ अशा पद्धतीनं मारला गेला आणि त्याला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आता लढताय. जेव्हा एखादं प्रकरण जेव्हा इतकं एखाद्या गावातलं प्रकरण जेव्हा राज्य पातळीवर जातं, राष्ट्रीय पातळीवर जातं, त्याच्यावरून राजकारण होतं, समाजकारण होतं, कितीतरी लोक त्याच्याकडे संवेदनशीलतेने बघतात, तुम्हाला भेटायला येतात, हे सगळं तर सुरूच आहे. पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय उलथापालथ झाली आहे, या सगळ्या घटनेला तुम्ही कसे सामोरे जाताय? काय उपाय आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही नाही, वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. वैयक्तिक हम्म. आयुष्य असं होतं की बाईकवर शेतात जायचं, गावाकडे हम्म. यायचं, आईजवळ बसायचं किंवा मुक्त हम्म. संचार करायचा. कारण आपल्याकडे हम्म. जास्त आपल्या गरजा खूप छोट्या होत्या, भावाच्या आणि माझ्या. म्हणून हम्म. आमचं आयुष्य एवढ्यापर्यंतच होतं की जे काय हम्म. चांगलं काम आहे ते काम करायचं. आता तसं हम्म. कुठलंही करता येत नाही. आता बसावं हम्म. लागतंय. आता लोक येत आहेत, भेटतायत, सांत्वन करतायत. आणि हम्म. आता एकच आहे की तारीख कधी आहे, त्याच्यानंतर आपल्याला कुठं जायचंय, आपल्याला काय हम्म. तयारी करायची आहे, आपल्याला कुणाला हम्म. भेटायचंय. म्हणजे जे हम्म. आमचं जे सगळ्यांचं आयुष्य होतं, जे कुटुंबाचं आयुष्य होतं, शिक्षण होतं, ते सगळं ठप्प झालेलं आहे. आणि हम्म. जे काही आम्ही वावरत होतो, जे सुखात राहत होतो, जे सुखाचे दोन हम्म. घास खायचो आणि हम्म. समाधानी राहायचो, ते मात्र हम्म. आता कुठेही राहिलेलं नाही. यांनी विनानं कारण निष्पाप माणसाला संपवून एकतर तो माणूस संपवलाय, पण त्याही हम्म. पेक्षा जास्त जे कुटुंब आहे, माझे पुतणी आहेत, ते वैभवी आहे, विराज आहे, हम्म. माझे मुलं आहेत, आई वडील आहेत, हम्म. मी आहे, हम्म. आम्ही सगळे उद्ध्वस्त झालेलो आहोत. आम्हाला जे हम्म. आमचं नैसर्गिक आयुष्य आहे, जे सुखाचं हम्म. आम्ही जगत होतो, ते हम्म. येणाऱ्या धामांना त्याचं विध्वंस करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यात कुठंही एक आयुष्य आपण आपल्याला आहे असं आम्हाला कुटुंबियाला वाटत नाही. तुमच्या वहिनी जे आहेत ते पुन्हा पुन्हा त्यांच्या पतीच्या आठवणी सांगतात की ते कसे लातूरहून मस्साजोगला आले, कसा उपास होता आणि कसं वातावरण होतं आणि इतकं काहीतरी अभद्र घरामध्ये घडेल याची कुणाला सुद्धा म्हणजे कुणाला सुद्धा कल्पना नव्हती. एवढं सगळं झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठेतरी उद्विग्नता आहे का की नको हे सामाजिक काम किंवा नको हे राजकीय स्वरूपाचं सुद्धा काम, आपण आपलं कुटुंब बरं त्याला सावरूया, पुढे जाऊया, असं तुम्हाला वाटतं? का पुन्हा एकदा राजकीय किंवा सामाजिक जीवनामध्ये उतरण्याचा तुमचा मानस आहे? नाही, त्याच्यावर तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय. मला व्यक्त व्हायला पण ह्याच्यावर आवडेल. हम्म. तो सामाजिक काम करायचा, तो निस्वार्थी सेवा करायचा. म्हणूनच हम्म. सगळ्या भारतभर संतोष अण्णा देशमुख हे नाव माहीत झालं आणि सगळे हम्म. लढ्यात उभा राहिले, न्यायाच्या भूमिकेत राहिले. हम्म. जर ते व्यावसायिक असते, जर ते गुत्तेदार असते, जर ते अजून त्यांचे काही मोठे व्यवसाय असते, तर लोकांनी त्या दृष्टिकोनातून बघितलं नसतं. बरोबर. आमिर खान जे आहेत, सयाजी सर आहेत,
आणि हम्म. असेच भरपूर लोक आहेत ज्यांचा की सामाजिक सलोखा, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या भूमिकेतून जे काही लोक आता सध्या आहेत. हम्म. जसं बघितलं तर आमिरजींना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची, आमिरजींना हम्म. पाण्याचं काम करण्याची काहीच आवश्यकता नाही, परंतु तो माणूस हम्म. एक देव माणूस आहे. तो तो हम्म. समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी खूप मोठं योगदान आहे पाणी हम्म. फाउंडेशनच्या माध्यमातून. हो. मग आपल्याला वाटतं की ते आपण काम केल्यामुळेच सगळ्याला ही गोष्ट कळली आणि सगळे न्यायाच्या लढाईत लढले. तर हम्म. आपण आता देखील जे नाम फाउंडेशन आहे, पाणी फाउंडेशन हम्म. आहे, त्याची कामं हम्म. मागच्या 1 महिन्यापासून, जरी मी त्याच्यात नसलो तरी गावातले जे काही युवक आहेत, जे काही हम्म. यंग जनरेशन आहे, त्या हम्म. कामामध्ये गुंतलेलं आहे. आणि तेवढं हम्म. एक सध्या समाधानाची गोष्ट अशी आहे की सामाजिक काम आहे ते, आणि हम्म. सगळ्यांना पाण्याची सोय होणार आहे, हो. वृक्षारोपण खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर ते काम हम्म. मागच्या 1 महिन्यापासून चालू आहे. नाम फाउंडेशननं एक हम्म. पोकलेन वगैरे दिलेलं आहे आणि त्याचं काम आमच्या गावामध्ये नदी खोलीकरणाचं, ओढा खोलीकरणाचं चालू आहे. माझं हम्म. म्हणण्याचं आणि बोलण्याचं एवढंच आहे की तात्पर्य की हम्म. सामाजिक सलोख्यातूनच हा माणूस एवढा नाव रूपाला आलेला होता, आणि त्याचं हम्म. नाव तो नसताना देखील आहे. म्हणून हम्म. सामाजिक जो वारसा आहे घराचा, भावाचा, हम्म. आम्ही जे करत होतो, हम्म. सामाजिक वारसेला कुठलंही भांडवल लागत नाही. सामाजिक हम्म. वारसा कधीही करता येतो. हम्म. त्याच्यामुळं जे काही सामाजिक पुढं काही जिम्मेदारी असेल आमच्या हम्म. कुटुंबाकडून समाजाला, तर ती हम्म. आम्ही सगळे करायला तयार आहोत. आणि आम्हाला हम्म. पहिल्यापासून जी गोष्ट केली तीच परत करायची, आम्हाला वेगळं त्याच्यात काहीच करायचं नाही. कारण का, हम्म. जो ग्रामपंचायतीला 19 पुरस्कार शासनाचे आणि हम्म. बक्षीस रक्कम असलेले मिळालेले आहेत, ते या हम्म. सामाजिक उपक्रमातूनच. म्हणून त्यावर मला असं नाही वाटत की आपण ते काम सोडलं पाहिजे. आपण हम्म. कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, कुटुंबासाठी काम केलं पाहिजे, कुटुंबाला सांभाळलं पाहिजे, परंतु समाजाचं आपण कुठेतरी देणं लागतो. सामाजिक हम्म. बांधिलकीच्या जे हम्म. काय गोष्टी असतात त्या आपण केल्या पाहिजेत. हम्म. त्यातूनच कुठेतरी आपला विरंगुळा होईल, आणि अण्णांच्या ज्या आठवणी आहेत किंवा अण्णाला जे काही स्वप्नातील गाव होतं त्यांचं, त्याची हम्म. संकल्पना कुठेतरी पुढे येईल. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही या खटल्याला सामोरं जाताय, दुःखातून अजून तुम्ही सावरलेला नाहीयेत आणि तरी सुद्धा तुमच्यामध्ये सामाजिक काम करण्याची उमेद आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. धनंजय भाऊ, संतोष अण्णांच्या निधनानंतर तुम्हाला सगळ्या क्षेत्रातून भरपूर मदत आलेली असेल, मग ती आर्थिक स्वरूपाची, सामाजिक, भावनिक स्वरूपाची. पण तरी सुद्धा कुटुंबाला सावरायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काही मदतीची अपेक्षा आहे का? तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला काय सांगाल? नाही, आम्हाला मदतीची गरज आहे, परंतु मदत हं. ती कुठली असणार आहे, जी की आम्हाला हं. आता मिळते. आता सगळ्या हं. जिल्ह्यातून, सगळ्या महाराष्ट्रातून लोक येत आहेत भेटायला, हं. सांत्वन हं. करतायत, आणि आम्हाला असं सांगतायत जाताना की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही हं. तुमच्या सोबत आहोत, तन मन धनाने आहोत. म्हणून आम्हाला फक्त जे काही आम्हाला धीर देणार आहे, जे काही समाज आहे सगळा 18 पगड हं. जातीतील आहे, किंवा ज्या ह्या हं. लढाईमधले सगळे लोक आहेत, माझं हं. आव्हान असेल की त्यांनी आमचं जे कुटुंब आहे ते स्वतःच समजलेलं आहे, तरी देखील मी हं. विनंती करतो की आम्ही तुमचेच आहेत. आणि हं. आमच्यावर आतापर्यंत तुम्ही 4 महिन्यात ज्या पद्धतीने उभे राहिलात, ज्या हं. पद्धतीने मदतीची भूमिका ठेवली, न्यायाची भूमिका ठेवली, आम्हाला हं. न्याय मिळेपर्यंतच नव्हे तर त्याच्या पुढे देखील आम्ही एक तुमच्या घरातले आहोत, तुम्ही आमच्या घरातले हं. आहोत. अशा हं. यांनी माझे लेकरं वैभवी, विराज, सत्यजित, युद्धजित, माझे हं. मुलं, माझे बरोबर. पुतणे आणि माझे कुटुंब, तुम्ही माझ्यासोबत हं. राहा. म्हणजे मला कुठंतरी असं वाटेल की सगळ्या अन्नाच्या स्वरूपात मला तुम्ही आयुष्यभर साथ देणारे आहेत, एवढं मी हं. आवाहन करेन. बरोबर. संतोष अण्णांच्या हत्येचे फोटो बघितल्यानंतर अवघा महाराष्ट्र हादरलेला होता. त्या फोटोच्या आठवणी म्हणजे असं आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतं किंवा तुम्ही जसं म्हणालात की असं एक माणूस दुसऱ्या माणसाशी वागू शकतो, ह्याचं खरंच कुणालाही मनामध्ये कल्पना आलेली नव्हती. पण या सगळ्या काळ्याकुट्ट आठवणींमधून तुम्ही जसं म्हणताय तसं आपण थोडंसं पुढे गेलं पाहिजे आणि संतोष अण्णांची आठवण कोणत्या अर्थानं आपण महाराष्ट्राने जपायला हवी असं तुम्हाला वाटतं? नाही, चांगलं काम सोडलं नाही पाहिजे, परंतु हं. याच्यामध्ये असं झालं की आपण गाफील राहिलो, आपण आपल्या विचारावर राहिलो. आपण हं. समाजाचा देखील अभ्यास केला पाहिजे. ज्या काही अशा हं. विकृती आहेत त्यावर आपण अलर्ट राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. चांगलं हं. काम, खरं तर हातपाय हे फक्त माणसाला आहेत. माणसाच्या व्यतिरिक्त जे काही फक्त हं. 2च जाती आहेत आपल्या, एक पुरुष आणि स्त्री. आणि हं. आपल्यालाच हात पाय डोकं मेंदू आहे, आपणच काही जे काही सामाजिक सलोखा हं. राखायचा आहे, सामाजिक बांधिलकी जपायची, तर ते आपणच करू शकतो. हं. तर ते काम आपण सोडलं नाही पाहिजे, आणि आपण तेच काम केलं पाहिजे, आणि तेच काम आपल्याला कधी पण सोबत येईल. आणि त्याच कामानं आपली जी काही ख्याती आहे, जे काही नाव आहे, हं. आणि जे काही आपल्याला पाठीमागं जे पाठीशी उभारणारे लोक आहेत, तर ते हं. फक्त सामाजिक बांधिलकीतून निस्वार्थी भावनेनंच उभारणार आहेत.
बरोबर आहे. तुम्ही जे बोलताय त्याच्यातून खरंच काही आशेचे किरण जागवले जात आहेत. म्हणजे इतके दिवस तुमचा हा बीड जिल्हा जो आहे तो गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुळे किंवा बेकायदेशीर कृत्यांमुळे बदनाम झालेला होता. पण या सगळ्यातून बाहेर येऊन आपण आता एक नवीन सुरुवात करूया. धनंजय भाऊ, तुम्ही मस्साजोग मध्ये आहात आणि खूप जण तुम्हाला भेटायला येत आहेत. तुमची खटल्याची कामं सुद्धा आहेत. सारखं तुम्ही कुठल्या ना कुठल्या कामांमध्ये स्वतःला बिझी करून घेतलेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही आमच्याशी बोलायची तयारी दाखवलीत, आमच्याशी बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सांगते, आता 4 महिने झालेत, पण संतोष देशमुखांची आठवण हा महाराष्ट्र विसरणार नाही. आणि त्याच्यातून काहीतरी धडा घेऊन चांगल्या कामाच्या दिशेने हे राज्य जाईल, तरच आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत असं म्हणता येईल. खूप खूप धन्यवाद धनंजय भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाच्या नंतर तुम्ही सुद्धा खूप हेलावून गेलेले असाल, पण आता शांतपणे विचार केल्यावर काय वाटतं, काय सुधारणा व्हायला पाहिजेत, फक्त बीडमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्येच नेमकी कुणी या सगळ्याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे, तुम्ही व्यक्त व्हा, कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.